गॅस, मल आणि मूत्र दाबण्याचे दुष्परिणाम. आयुर्वेदिक दृष्टिकोन. आयुर्वेदानुसार नैसर्गिक वेगांना मान देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, जसे की गॅस सोडणे, मल विसर्जन आणि मूत्र विसर्जन. हे वेग दाबल्याने शरीराचे संतुलन बिघडते आणि आरोग्यास हानी पोहोचते. या वेगांना मान देताना योग्य शिष्टाचार आणि स्वच्छतेची काळजी घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, जे वैयक्तिक आणि सामाजिक आरोग्याचा सन्मान राखते. गॅस सोडण्याचे दाबल्याचे परिणाम. आरोग्यासाठी हानिकारक परिणाम. अडकलेल्या गॅसमुळे फुगणे आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. उदावरत यासारखे विकार होऊ शकतात. हृदयातील जडत्व आणि मंदाग्नी यासारख्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. शिष्टाचार टिप्स. शक्य असल्यास खाजगी जागेत जाऊन गॅस सोडण्याचे नियोजन करा. गॅस कमी करण्यासाठी बसून फिरविणाऱ्या योगासनांचा सराव करा. आधुनिक परिणाम. व्यावसायिक किंवा सामाजिक परिस्थितीत गॅस दाबल्याने पचनविकार होऊ शकतात आणि दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात. मल विसर्जन रोखण्याचे परिणाम. लक्षणे. पिंडल्या आणि पोटात वेदना किंवा ताठरपणा जाणवतो. डोकेदुखी, सायनस समस्या आणि अधिक प्रमाणात डकार येणे. गुदद्वारातील वेदना किंवा गुदद्वारातील फोड. गंभीर परिस्थितीत मल उलटी आणि हृदयाचे अडथळे होऊ शकतात. शिष्टाचार टिप्स. लांब मीटिंग्ज किंवा प्रवासादरम्यान वॉशरूम ब्रेकचे नियोजन करा. वैयक्तिक स्वच्छतेसाठी टिश्यू पेपर आणि सॅनिटायझर सोबत ठेवा. आधुनिक परिणाम. मल विसर्जन टाळल्यामुळे क्रॉनिक बद्धकोष्ठता आणि त्याच्याशी संबंधित गुंतागुंती होऊ शकतात. मूत्र दाबण्याचे दुष्परिणाम. आरोग्यासाठी हानिकारक परिणाम. मूत्राशय आणि मूत्रमार्गात वेदना निर्माण होतात. मूत्रपिंडाच्या खड्यांचा आणि मूत्र संसर्गाचा धोका वाढतो. दीर्घकालीन दाबल्याने मूत्राशयाचे स्नायू कमकुवत होतात आणि मूत्रमार्गाच्या विकारांचा धोका वाढतो. शिष्टाचार टिप्स. प्रवासाच्या वेळी वॉशरूम सहज उपलब्ध होईल याची खात्री करा. वापरलेल्या वॉशरूमची स्वच्छता कायम ठेवा. आधुनिक परिणाम. मीटिंग्ज किंवा प्रवासादरम्यान मूत्र दाबल्याने मूत्राशय आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते. वेग दाबल्याने होणाऱ्या विकारांवर आयुर्वेदिक उपाय. गॅस दाबल्यावर स्वेदन. पोटातील स्नायूंना आराम देऊन गॅस सोडण्यासाठी उपयुक्त अभ्यंग उष्ण तेल लावून वेदना कमी करा. औषधी आहार. जिरे, बडीशेप आणि आल्याचा आहारात समावेश करा. मल दाबल्यावर सेंद्रिय सौम्य जुलाब, त्रिफळा किंवा इसबगोलचा वापर करा. तंतुमय आहार. फळे, भाजीपाला आणि उष्ण सूप सेवन करा. गुदद्वारातील उपचार. गुदमार्ग मोकळा करण्यासाठी सपोसिटरीचा वापर करा. मूत्र दाबल्यावर हायड्रेशन थेरपी. जव किंवा कोथिंबीर घालून पाणी प्या. औषधी तूप. मूत्रमार्गाची प्रणाली शांत करण्यासाठी उपयुक्त शीतल तेल पोटावर लावून वेदना कमी करा. शिष्टाचार राखत नैसर्गिक वेगांचा मान कसा राखाल? शरीराचे ऐका. नैसर्गिक वेगांना तात्काळ आणि शिस्तीत प्रतिसाद द्या. नियोजन करा. प्रवास किंवा सार्वजनिक ठिकाणी वॉशरूमची उपलब्धता निश्चित करा. तयार रहा. टिश्यू, सॅनिटायझर किंवा वाइप्स सारखी स्वच्छता उत्पादने ठेवा. हायड्रेटेड रहा. पुरेसे पाणी प्या, जेणेकरून मूत्राशय आणि पचन संस्थेचे आरोग्य टिकेल. आयुर्वेद तज्ज्ञांचा सल्ला घ्या. दीर्घकालीन समस्या असल्यास वैयक्तिक उपचारासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आयुर्वेदाचा सल्ला. आरोग्य आणि शिष्टाचाराचे संतुलन राखा. गॅस, मल आणि मूत्राचे वेग दाबणे केवळ शारीरिक हानी करत नाही तर मानसिक आणि भावनिक संतुलनही बिघडवते. आयुर्वेद शिकवतो की या नैसर्गिक प्रक्रियांना मान देणे शरीर आणि मनाच्या सुसंवादासाठी आवश्यक आहे. तुमच्या शरीराचा आदर करा. आयुर्वेदाने प्रेरित आरोग्य संदेश.